बैलगाड्यातील देव लक्षा. भरपूर वर्ष लक्षाचा माझा प्रवास चालू आहे आणि असं होत नाही कधी की त्या वर्षात लक्षाला भेटलो नाही. तर आलो तो लक्षाला भेटाय. मित्रांनो, बैलगाडी क्षेत्र ज्या बैलामुळं म्हणजे पहिल्यांदा व्हिडिओ बनवायचं चालू केलं तो लक्षा अजूनही तसाच आहे. वय वाढलं तरी ती जी ऊर्जा आहे का नाही, ती ऊर्जा काय कधी कमी होत नाही. लक्षा शेजारची लक्षा एक वेगळं रसायन आहे. आणि लक्षा ठीक आहे, लक्षानंतर त्याची पैदास हा खूप लोकांना आकर्षित करणारा मुद्दा आहे की लक्ष आता पुढं कसं काय. लक्षा तर तुम्ही त्या आयटीत त्या ऊर्जेत जगतोय, पण पुढची पैदास कशी काय. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा. त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. लक्षाच्या पैदास झाल्या, पण लक्षाच्या पैदास म्हणजे आत्ता त्या तोलामोलाची पैदास झाली बघा. आणि त्या पैदाशीला आपण आज भेटायला आलो आहे. लक्षाची पुढची पिढी, आता त्या पिढीकडे जाऊया. बघा, तुम्ही बघू शकता हो लक्षागतच म्हणजे त्या पद्धतीचं माप आहे, त्या पद्धतीचं सगळ्या गोष्टी आहेत हो का. या तुम्ही, या दादा बोला, या हो का. झाला लक्षागतच सेम. लक्ष लहानपणी असंच होता ना. होय सेम. नाही ते ऐकणारच नाही. मित्रांनो बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय, भरपूर तुम्ही ट्राय केला. पैदाशी किती झाले टोटल लक्षाच्या झाल्या आत्तापर्यंत, पण मला वाटतं ही सगळ्यात अव्वल आहे. टॉपची झाली. टॉपची म्हणजे मी असं कधी एवढं कच्च्याचं वासरू बी बघितलं नाही नवीन झालेलं. लक्षावर गेलंय. कशा पद्धतीनं बघताय. आहे आता चालू सर्व हा ना, व्यवस्थित. त्याला सगळ्यांचं लक्ष आहे. हां, व्यवस्थित आपलं शरीर तर घेतलंय त्यानं लक्षाचं. 100%. आणि स्वभाव लय चिडचिड आहे. चिडकळते आपल्याला. आत्ता मुलाखत बी घेऊन देणार, सोडा जाऊ द्या, मुलाखत बी घेऊन देणार नाही. मित्रांनो, मला आवर्जून मी सांगितले वासराची लांबी बघा. ह्या नवीन वासराची आत्ता किती महिन्यात आहे. 3 महिने पूर्ण झाले त्याला. 3 महिने बघा मित्रांनो, 3 महिन्याचं वासरू एवढं आहे. कुठल्या गायची पैदास आहे व्हायचं, आम्हाला तो ती गाय दाखवा. आहे की आपल्या गोठ्यात. तिकडं आहे का. हां, त्या गोठ्यात. बरं, या किती बैल आहेत आत्ता टोटल. बैल 11-12 आहेत. लय बैल असतात म्हणजे व्यवसायच आहे थोडक्यात. ह्या गायला झालाय ना. हां, वासरू नाव काय ठेवलंय त्याचं. छावा नाव. छावा. अरे वा, छावा. पण ही वेगळ्या जातीची गाय दिसते. हो, हल्लीगर जातीची गाय. होय, पण असल्या गाय आपल्या महाराष्ट्रात कमी आहेत म्हणजे. हो. आणि महत्वाचं यसन नाही घातली, काय नाही अजून सांगितलं. हां हां, यावं थोडं वाईट जवळनं. मारत नाही ना. नाही असू दे, सोडलं तरी चालेल. पण ही गाय प्रथमदर्शी जर बघितलं तर असं कोण म्हणणार नाही की लक्षाचं रेतन करा. ही आयडिया कोणी दिली. हे आमचे मित्र आहेत विलास गारंडे म्हणून नंदेश्वरचं. त्यांनी त्यांच्या पारखीवर गाय आपल्याला आणून पोच केली. असं म्हणू की ही गाय बैलावर पैदास टाकली. होय, त्यांनी अगोदर सांगितलेलं गाय जातीची आणून देतो तुम्हाला. शांत आहे तशी. आणि स्किन बी एकदम वेगळे आहे आपल्या बैला का नाही. चांगली गाय ना. हिचं नाव काय. हिचं काजल. काजल आहे. बरं, या पुन्हा एकदा लक्षाकडे जाऊया आणि पैदास तिकडे जाऊया. या पुन्हा एकदा पैदास बघूया. आता बघा म्हणजे प्रचंड असे पार आहे. रागलंय. बरं, आता म्हणताय तुम्ही 3 महिने वय आहे त्याचं. तर शिकवणार कधी म्हणजे काय, कशी सुरुवात असते तुमची, कशा पद्धतीने ट्रेन करता. ट्रेन म्हणजे तेव्हा ज्यावेळी आपलं त्याचं वय पूर्ण होईल त्या टायमाला. आदतला काय आम्ही लय पळवत नाही, कारण बैल पण आम्ही आदतला जास्त पळवला नव्हता. त्यामुळे टिकून बैल पळाला. बरं, चांगला मुद्दा सांगता. आदतला पळावलाच नाही. लक्ष आदतला लय पळवलाच नाही. महिन्यातनं फक्त एकच अड्डा केला, त्यामुळे एवढा बैल अजून टिकलाय आपला. होय, पैदाशीला लय मागणी येत असेल लक्षाची. भरपूर फोन येते ती. पण नाही, आता बैलाचं वय झालं त्यामुळं
नाही म्हणून सांग. अहो मलाच जवळजवळ आठवड्यातनं एक तरी कॉल येतो लक्षाला सांगा म्हणलं लक्षाला रेतन करायचे लक्षा भेटेल का. बैलाचं वय झालंय त्यामुळे आम्ही पण कॉल येतात भरपूर. हा. नाही सगळ्यांनी सांगतो आम्ही गोड सोडलेत म्हणून. हं, जशी बैलाची आपण पहिल्यापासून निगा केली बैलाला ट्रेनिंग दिलं हं. तसंच या वासराला देणार. ते ना. आणि लक्ष लहानपणी असाच होता की सेम असं होतं. आता ज्यावेळेस झाला आता बरेचसे नाव बी इंटरेस्टिंग ठेवलेलं आहे छावा. आता चित्रपट हिट झालेला आहे छावा. छावा म्हणजे सिंहाचा बछडा, होय. लक्षा म्हणजे सिंह आणि हो छावा असं आहे एकदम. आता जर तुम्ही बघितलं असेल पैदास म्हटलं की असतं त्या पद्धतीनं म्हणजे अशी सेम बैलावर जाण्यासाठी तुम्ही काय केलं का म्हणजे काय गोष्टी केल्या का. काय जण मी ऐकून आहे की लक्षा कंटिन्यू त्या गायीच्या तिथंच होता. ज्या दिवशी गाय भरवली आपण त्या दिवशीपासून गाय बाजूलाच बांधली कायम बैलाच्या. होय. त्याच्यामुळं पैदास जसे आहे तसे होते. आहे तशी पडली. अजून काय काय सांगाल अजून काय काय केलं विशेष. काय बाकीच आपण काय व्यवस्थित गायला खुराक वगैरे 2 टाइमला व्यवस्थित चारून तिची काळजी घेतली. जोपर्यंत वासरू हे होते तोपर्यंत. वासरू होत नाही तोपर्यंत लक्ष शेजारीच होतं. हो. बर. आणि ज्यावेळेस तुम्ही सांगितलं त्यांचं नाव घेतलं विलासजींचं त्यांनी सांगितलं तर तुम्हाला शेवटी वाटलं असेल गायकडे बघून की अरे हे अशी गाय कशी हे कशी म्हणतात. नाही त्यांना खोल अभ्यास आहे त्यातला. म्हणजे बेंगलोरच्या बैलांची पारख वगैरे त्या माणसाला जास्त आहे त्यामुळे त्यांच्यावर आपण पूर्णपणे विश्वास ठेवून गाय घेतली होती आपण. गाय घेतली होती. बघू शकता मित्रांनो छावा नाव आहे लक्षाची पुढची पिढी म्हणून छावा. आता पुन्हा जाऊया ज्या बैलांना अक्षरशः महाराष्ट्रभर धुमाकूळ घातलेला या इकडं लक्षाचं कसं असतं रुटीन. कारण काय माहितीये का जर बैल आता वयोवृद्ध आहे सगळ्या काय नाही गोष्टी सकाळचं फक्त आम्ही चालवून आणतो बैल झोपत नाही अवताला कधीच. सकाळचा व्यायाम फक्त चालवून आणतो. आहार कशा पद्धतीनं. आहार काय अजून पहिला हाय तो चारतो. कुठला. काय डाळ वगैरे पहिले जे खाद्य होतं तेच बैलाला अजून चालू आहे. बरं लक्षाचं अजून तुम्ही वैशिष्ट्य पाहिलं तर आत्ता मला दिसतं शरीर त्याचं हल्लं नाही. हो. काय तुम्हाला वाटतं त्याच्या मागं काय रहस्य. शरीर हल्लं नाही लक्षाचं. बैलाला आपण जास्त बैल पळवलं नाही 15 दिवसांना त्याला आराम देऊन अड्डा केलं आणि जास्त बैलाला ताप दिला नाही आदतला जास्त पळवलं नाही त्यामुळे बैलाच हाय असं शरीर राहील. आता किती वय आहे लक्षाचं चालू. आता 20 वर्ष पूर्ण होतील. हा डोळ्यातच दिसतंय वय. हो. नाहीतर शरीर तर तसंच आहे. माशा बसतात कशामुळे माशा जर कारखाना बंद झाल्यावर 1 महिना दमवते त्या सगळे जनावर. हा नक्की लक्ष असल्यामुळं बाकीच्या जनावरात काय फायदा होतो म्हणजे लक्षाच्या दुसरा बैल पळणारा बांधता तर काय फायदा होतो म्हणजे एक आपल्याला आपला जोपर्यंत बैल धावणीत आहे तोपर्यंत कसलाही बैल आणून धावणीत बांधला तरी तो 100% आपलं काम करणार. बैलाचा आशीर्वादच आहे आपल्याला. बरोबर आशीर्वादच आहे. त्याच्या शेजारी बांधलं त्याच्या नावं ठेवली त्याच्यागत म्हणजे लक्ष आता भरपूर झालेत तर ते जादूच आहे मित्रांनो ह्या लक्षाची. आणि लक्ष जसं वय जसं होतंय ते मला ठळकपणे सांगा की काय होतं वय जेवढं आपण बैल जनावरांचं वाढेल तर त्याची काळजी लय घ्यावं लागते. मग तुम्ही म्हणला डाएट घेता पण विशेष काळजी काय असते म्हणजे त्याला व्यायाम फक्त चालवणं नाही पण आहारात काय कशा पद्धतीनं काय नाही काय जो तो खाईल तो आपण त्याला पूर्णपणे देतो. सुकी वैरण आता जास्त घालतो कारण ओली वैरण जास्त झाली त्याला पचन होत नाही. सुकी वैरण जरा जास्त घालतो आता. बरेचसे लोक तुम्ही बघत असाल सोशल मीडियात म्हणते ती लक्षात आत्ताच्या काळात पाहिजे होता. काय झालं असतं आत्ताच्या काळात बैल असता तर मी ठामपणे सांगू शकतो की बैलाला स्क्रीनची गरज कधी पडली नसती रिप्लाय घ्यायची गरज कधी पडली नसती स्क्रीनवर. एवढं अंतर आत्ताच्या गाड्यात अंतर पडत नाही अंतराचा बादशाच होता. स्क्रीन कधी सुद्धा स्क्रीनची गरज पडली नसती रिप्लाय घेऊन निकाल बघण्याची गरज पडली नसती आपल्या भागाला. लक्ष ज्यावेळेस मुंबईला होता मी शूट करायला गेलो त्यावेळेस एक मुद्दा उपस्थित केलेला होता की लक्षानं पंचांना कधी त्रास दिला नाही कधीच नाही की सगळ्यांना माहित असायचं निकाल थांबवायची वेळ ही पंच कमेडीवर कधीच आली नसती. आता बैल असता तर असा लक्ष.
आणि पुढे यायचं आपण. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता स्वभाव कसा झालेला आहे, वय जसं जसं वाढेल तसं बैलाला राग जास्त यायला लागला. राग जास्त यायला लागला. काय माहित नाही. बरं, वय वाढेल तसा राग जास्त. राग जास्तच. असं आहे. बाकी कसे किती वेळ लक्षाजवळ तुम्ही असता, म्हणजे बाकीच भरपूर तुमचा व्यवसायच आहे, म्हणजे बैल घेणं देणं, किती वेळ ह्याला एक विशेष वेगळं काय म्हणजे आपण म्हणू वेळ द्यावा लागतो का, आपलं सगळे कराल तसं? पहिला सकाळचा दिवस उगावला की पहिली लक्षाची काळजी, नंतर बाकीच्या जनावरांच्या वाजता लक्ष. उठले की पहिलं आपलं देवाचं दर्शन कसं घेतो तसं आपण लक्षाची काळजी घेतो. बरोबर. बैलगाडी क्षेत्रासाठी लक्ष देवच आहे. असं कुठल्या आत्ताच्या नजीकच्या काळात सांगा की अशी एक प्रतिक्रिया आली की वाटलं अरे बापरे, ही अजून माणसं म्हणजे लक्षच करतात, असं कुठली गोष्ट? आपण ज्या टाइमला बैल ज्या स्पीडला पळत होता, ज्यांना बैलाची हिस्ट्री माहित आहे, तो माणूस अजून जोपर्यंत बैल आहे तोपर्यंत म्हणणार लक्षासारखं होणे नाही. भरपूर मी फिरत असतो, प्रत्येक बैलांची मुलाखती घेतलीत गोट्यावर, लक्षाचं नाव निघतं. लक्ष आज असतं तर एक वेगळं रेकॉर्ड झालं असतं, त्याच्या काळात त्यानं रेकॉर्ड करूनच ठेवलेत, पण आज असतं तर अजून वेगळं रेकॉर्ड झालं असतं. कोणागत लक्षाची कारकीर्द आत्ताच्या काळात तुम्हाला दिसते की हाय लक्षाच्या पावला पाऊल ठेवलंय त्यानं? आता तसे बैलाला राग कात म्हणा किंवा मालकाची जी हे असत्या, मालकाच्या ह्याच्यावर येतं किमती, त्या टायमाला जसा बैल रागानं आपला पळतो तसा मोठा मथुर 1001 दादांच्या ह्यासाठी पळतोय, सेम त्या बैलाचा आणि ह्या बैलाचा एक राग आहे ना. मालकाच्या ज्यावेळी किमती येतं त्या टायमाला ही बैल जीव आटोक्यात घेऊन पळते. बरोबर. आता लक्षाचं जर तुम्ही पाहिलं की एकंदरीत सगळ्या गोष्टी, मी तर सगळं त्याचं करिअर वगैरे आपण साक्षीदार आहोत, मी दाखवत आलेलो आहे, पण आत्ता ज्यावेळेस म्हातारा होतो का नाही त्यावेळेस काय असतं की त्यावेळेस असं असतं की आपण जरी माणसाच्यात तरी पाहिलं तरी तो तुम्ही सांगितलं राग येतोय, पण ज्या ह्या रागाच्या बरोबर सगळ्यात महत्त्वाचं असतं की कुठली गोष्ट अशी मनाला स्पर्श करून जाते ह्या वयात की नाही राव लक्षा म्हणजे लक्षात आहे, अशी कुठली गोष्ट स्पर्श करून जाते? बैल भराय गाडी येते त्या टायमाला बैलात इतकं चैतान होतं, त्याला वाटतं की आपल्याला कधी अड्ड्यात नेते, अजून पण त्याच्या मनात वाटतं इथं गाडी लागते. ज्यावेळी इथला शेजारचा बैल सोडतो त्यावेळी त्याला वाटतं की आपल्याला कधी सोडून टेम्पोत भरते, म्हणजे त्याला अजून ही होत एवढा बैला राग, जरी छकडा नुसता हलवला तरी बैल डिरकाय चालू करतो. ती गोष्ट मनाला स्पर्श करून एवढं की त्याला वाटतंय की अजून आपण पळाय पाहिजे होतं, पण आता वयोवृद्ध झाला त्यामुळे आपण पण लय काय केलं नाही. आपण जवानीतच थोडक्यात म्हणा बैलाची काळजी घेऊन बैल बंद केला पळवायचा, त्यामुळे बैल अजून टिकलेला आहे, मजबूत आहे. हाल नका आपली काही त्याने इच्छा राखलेली नाही, कुठलं हिंद केसरी महाराष्ट्र केसरी कुठल्याही मैदानाची इच्छा राखली नाही आपली त्याने, सगळी इच्छा आपली पूर्ण झाली. त्यामुळे आपल्याला अजून त्याच्याकडून अपेक्षा काय नाही, एवढीच अपेक्षा आहे की आता त्यानं आपलं व्यवस्थित बैल सुखरूप आहे, आपल्या त्याच्या आशीर्वादानं देवाच्या आशीर्वादानं बैल सुखरूप आहे, अजून सुखरूप आहे. मध्ये काय बी अफवा काय बी हे करतात, काय इंटरनेटला फोन अफवा केली काय, पण मी तुम्हाला सांगतो असं करू नका, माहिती घ्या आणि अवश्य विचारा, तरच कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं तुम्ही पोस्ट करा, काय करा, कारण लक्षाविषयी अशी कधी अफवा पसरू नका ही मी नम्र विनंती करतो या व्हिडिओच्या माध्यमातून. भरपूर बैलगाडीतली सगळी चाहते आहेत लक्षाचे, त्यामुळं कुठलीही पोस्ट करताना कुठल्याही अफवा वेगळ्या गोष्टीची पोस्ट टाकताना एकदा चर्चा करा. बरं, आता जाता शेवटचा प्रश्न आणि जास्त वेळ घेत नाही कारण लक्षाविषयी सगळंच विचारून झालंय. आता सांगितलं मनाला स्पर्श करणारी गोष्ट, लक्ष आणि तुमचं एक वेगळं नातं आहे. तुमचं ज्यावेळेस एकत्र वाढणं आणि लक्षाचं बी एकत्र वाढणं हे समान आहे, तर कशा पद्धतीनं बघता? म्हणजे वडील असतील तुमचे, लक्षांना जवळ एकदम त्यांचं मुलागत संगोपन केलेलं आहे लक्षाचं, आणि तुमचंही ते बरोबर संगोपन झालेलं आहे, तर कसं बघता नातं? ज्यावेळी आपण आदत असताना बैल इथं आपल्या गोट्यावर आला, ज्यावेळी खरेदी केली तेव्हापासून तो आपल्याला एक काळजाचा तुकडा असल्यासारखं आपण त्याला सांभाळला, की घरचा सदस्य असल्यासारखं, आणि ते आम्हाला फळ त्या बैलांना दिलंय. महाराष्ट्रात कुठेही जावा, लक्ष म्हणले पहिल्यांदा वाटेगावचं नाव निघतं, त्यातच आपल्याला समाधान आहे.
बरोबर. एवढं आपण त्यासाठी केलं तेवढं बैलानं आपल्याला फळ दिलंय. बरोबर. आपण घरच्या सदस्याप्रमाणे त्याला सांभाळणार, अजून जोपर्यंत हे जीवा आहे तोपर्यंत सांभाळणार. बरोबर. आणि सांभाळत आहे आणि तमाम महाराष्ट्रात लक्ष अजून असतं, लक्षावर लक्ष ठेवणं असतं बैलगाडी शौकीन, की लक्षासारखं होणं नाही. मित्रांनो, तुम्ही कधी जर आला लक्षाजवळ तर उभं राहावा, एक वेगळी प्रकारची एनर्जी असते आणि ह्याच एनर्जीचं आपण म्हणून पुढची वाटचाल केलेली आहे छावानं. छावा बघा मित्रांनो, लक्षाची नवीन पैदास छावा.